केंद्र सरकारनं अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारामुळे शेतमालाचे दर घसरले असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत हा करार तात्काळ रद्द करावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी हेक्टरी 17,000 रुपयांची मदत जाहीर केली होती। मात्र ती मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। ही रक्कम तात्काळ जमा करावी या मागणीसाठी अकोला जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं। अकोला जिल्ह्यातील तब्बल 53 ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं। विविध प्रमुख मार्गांवर रास्ता रोको करून शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या। यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी, शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले होते। हे शेतकऱ्याविषयी जे आज अमेरिकेत जे करार झालेला आहे, शेतकऱ्याची जी आज लूट होऊन राहिलेली आहे, तर ही लूट थांबण्यासाठी व शेतकऱ्यात पीक विम्याचा विषय आहे, कोणत्या संकटात शेतकरी अडकलेला आहे याला दिलासा देण्यासाठी हे आज रास्ता रोको आंदोलन आम्ही करत आहे। आणि हे संपूर्ण जिल्ह्यात 53 ठिकाणी आंदोलनाचं हे सुरुवात आहे। वाट पाहू 15 दिवसाच्या आत शेतमालाला योग्य भाव भेटला। यांनी जे ह्या ज्या खोट्या मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान दिलं होतं 17,000 दिलं ना हेक्टरी मदत, ती मदत जर मदत किंवा विमा जर मिळाली नाही तर आम्ही 16व्या दिवशी मूर्तीवर बंद, 1 दिवस मूर्तीवर बंद करू, अधिक 8 दिवस वाट पाहू, नाहीत आम्ही शासनाचा जाहीर निषेध म्हणून हा तालुका बेमुदत बंद केल्याशिवाय राहणार नाही। मग आम्ही कायदा हाती घ्यायला मागे पुढे पाहणार नाही। आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे आयात वाढून स्थानिक शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। त्यातच अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं असताना जाहीर केलेली मदतही अद्याप न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। दरम्यान आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली। शासनानं तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।